सई आणि श्वेता या दोघी उत्तम मैत्रिणी होत्या. एक दिवस दोघी शाळेच्या मैदानात फिरत असताना त्या दोन वेगवेगळ्या गोष्टींची तुलना करायला लागल्या. दोन टोपल्या, एकीत जास्त सफरचंद तर दुसरीत कमी. सई म्हणते, पहा श्वेता, माझ्या टोपलीत 5 सफरचंद आहेत. श्वेता लगेच म्हणते, आणि माझ्या टोपलीत 3 आहेत. इथे सईने लगेच सांगितले. काय सांगितले ते नीट लक्ष देऊन ऐका बरं का मित्रांनो. सई म्हणते, 5 हा 3 पेक्षा मोठा, म्हणजे 5 ग्रेटर दॅन 3. थोडं पुढे गेल्यावर त्यांना 2 पाण्याच्या बाटल्या दिसतात. श्वेता म्हणते, हे पा, माझी बाटली 7 युनिट पाणी धरणारी आहे आणि तुझी 9 युनिट. मुलांनो, सई तुमच्यासारखीच हुशार ती म्हणते. याचा अर्थ 7 हा 9 पेक्षा लहान, म्हणजे 7 स्मॉलर दॅन 9. दोघी बोर्डसमोर उभ्या, दोघींच्या हातात एकसारखे स्केल. क्लासमध्ये आल्यावर दोघींना समजले की, सई म्हणते, अरे आपल्या दोघींच्या स्केलची लांबी 15 सेंटीमीटर आहे. श्वेता म्हणते, म्हणजे दोन्ही समान आहेत, इक्वल आहे, म्हणजे 15 इक्वल टू 15. फुलांच्या बागेत दोघी बसलेल्या बोलत असतात. सई म्हणाली, आज आपल्याला कळाले की कधी एक गोष्ट मोठी असते, कधी छोटी आणि कधी अगदी सारखीच. श्वेता म्हणते, हो, ग्रेटर दॅन म्हणजे मोठं, स्मॉलर दॅन म्हणजे छोटं आणि इक्वल टू म्हणजे सारखं. दोघी एकमेकींच्या हातावर हायफाईव्ह करतात. तुलना शिकली की गणित सोपं होतं. सई आणि श्वेतासोबत पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीत.